बबड्याने एक चांगलं काम केलं आहे. त्यांनी ब्राउनीच्या पुढं त्या पिल्लासोबत खेळून हे करून थोडं ब्राउनीचा ब्रेन वॉश केल्यासारखं असं झालं आहे असं वाटतं आहे. कारण ती थोडी आता खेळती आहे, येते जवळ. कारण ती एकदमच बाजूला बसली होती त्याच्यामुळं. तिचं मात्र दोघावरती पण प्रेम आहे. बारक्या पोरावरचे लाड करती, त्या शंभूचे लाड करते. शेवटी आई आहे ना. तिथं आता शंभूकडे गेली आता. असा खेळ आहे तिचा. आई महानच असती, आई ती आईच असती. त्याच्यामध्ये ह्या बाप म्हणून याने एकदम भारी काम करतोय हा बाबड्या. कारण त्याला समजतंय सारं. म्हणजे असं फक्त बोलता येत नाही त्याला, परंतु एक मान जर असून आहे ना, त्याने परफेक्ट पिल्लांना सांभाळणं, त्यांची काळजी करणं, त्यांच्यासोबत खेळणं, ह्या गोष्टी बरोबर करतोय तो. ते पिल्लाला पण असं झालं आहे की ते बबड्याच्या आहे ना, आपण सेन्सिटिव्ह असतात ते खूप. ते बबड्यापासून लांब जातच नाही. थोडं पोरं पलीकडं चालत जातं आहे इकडं तिकडं आणि नंतर बबड्याकडे येतं आहे परत अजून. ब्राउनी मात्र ना, त्याच्या अचानक लक्षात येत आहे, आठवतं आहे तिला ते पिल्लाचं. पण ती लाड मात्र दोघाचा करते. बारक्या पिल्लाचं पण करते आणि शंभूचा पण करते लाड. बाबड्या मात्र बाप म्हणून सारे कर्तव्य पार पाडतोय. दुःखातून बाहेर कसं यायचं हे ब्राउनी समोर करतोय, तो दाखवतोय. त्याला खूप छान वाटते, तो खेळतोय पिल्लासोबत मस्त. त्याला सांगायची गरज नाही किंवा काय नाही, त्याला साऱ्या गोष्टी कशा कळत्यात माहीत नाही. एवढं पोरगं हुशार आहे ना ते. कारण काय आहे, शेवटी बाप हा कधीच सर्वांसमोर व्यक्त होत नाही, दुःख व्यक्त करत नाही. ठीक आहे, कदाचित असं पण होऊ शकतं. आपण म्हणू की मांजराला काय कळतंय, बाबड्याला वगैरे. पण आम्ही ज्या गोष्टी अनुभवतोय ना पिल्लं झाल्यापासून, खूप काय म्हणजे तो इतका केअरटेकर बनून गेला ना पिल्लांचा, की तो पिल्लालाच नाही, तो सर्वांनाच सांभाळतोय. असा विषय त्याचा. तो ब्राउनीचे पण लाड करतोय, तिला पण समजून सांगितल्यासारखं करतोय. त्याचं लक्ष असतं बारीक, कोण कुठं गेलं आहे, पिल्लू कुठं चाललं आहे, समजून सांगतो तो. हुशार पोरगा आहे तो एक. हे पण आता हळूहळू छोट्या पावलाने तुरतूर चालायला लागले आता. ते थोडं त्याला वजन त्याचं म्हणजे पाय तेवढे अजून सक्षम नाही तो उभा राहून परफेक्ट चालायला. हा शिकवतो आज, ह्यानी ट्रेनिंग चालू केलं आहे त्याला. हा साऱ्या गोष्टी करून घेतो पिल्लांकडून. आता जसं हे पिल्लू चालायला लागेल आहे का बघा, लगेच दूर जाऊनच देत नाही त्या पिल्लाला स्वतःपासून. असं आहे त्याचं, एवढी काळजी करतं तो. खूप शिकवतो हा पिल्लाला, खूप शिकवतो. आता पुढं जर चालू आहे सारं ट्रेनिंग, उड्या मारायचं, भिंतीवर उड्या मारायचं शिकवतो. इकडं तिकडं कुठं जाऊन देत नाही पिल्लांना. एकदम स्वतःचे काम बजावतो परफेक्ट एकदम. ह्या गोष्टीतून ब्राउनी निघेल बाहेर, 2-3 दिवस लागतील. तिला लवकरच बाहेर काढतो 1-2 दिवसामध्ये या गोष्टीतून. धन्यवाद.